हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अनिता व्लॉग्स। तर आज आम्ही गेलो होतो दादर प्राणी संग्रहालयाला। बघा, तुमच्या स्वागतासाठी रेडी आहे। हे संग्रहालय दादर स्टेशनपासून 15 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सला आहे। इथे आम्ही इग्वाना हातात घेतला होता। लिटरली मी खूप घाबरली होती। या छोट्याला तर काहीच वाटत नव्हतं, मला तर फार भीती वाटत होती, बट मजाही खूप आली। असेच तिथे 3-4 प्रकारचे प्राणी अवेलेबल आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील। पोरांना तर इथे खूपच मजा आली। तुम्ही बघू शकता की हा कसा डान्स करतो आहे, खेळतो आहे त्या प्राण्यांबरोबर, खूप एन्जॉय करतोय। दोघेही खूप एन्जॉय करत होते। इथे 50 रुपये पे करावे लागतात प्राण्यांना हातात घेण्यासाठी, टच करण्यासाठी। आधी याची कॉस्ट 100 होती, बट आता ते कमी केले बिकॉज प्राणी आधी खूप जास्त होते, आता ते कमी झाले आहेत। तिथे काहीतरी इन्सिडेंट झाला होता, तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं की आधी खूप प्राणी होते, बट नंतर आय थिंक सो ते चोरीला वगैरे गेले। साप वगैरेही होते तिथे, जे की हातात घेऊन टच करायला मिळायचे, बट आता ते नाही आहेत। तर आम्ही आमचा पूर्ण दिवस चांगल्या प्रकारे एन्जॉय केला। तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नको लावू ना, असं 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 वरच्यावर असं हात लावतो ना, टाकलो तुला तो हात, बाबा पळाला, तुला घाबरला। चावेल सोना, सोना चावेल। चॅनलवर जर कोणी न्यू असेल तर त्यांनीही सबस्क्राईब करा। होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। इथे जवळच एक फिश ॲक्वेरियम होतं, आम्ही तिथेही व्हिजिट केलं। खूप सारे मासे आम्हाला पाहायला मिळाले, खूप मजा आली। तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच। मस्त आहे ना रक्तू? अजून कुठे बघा, सॉरी हा कोणता मासे टाकतो? हा कसं ना, मोठे मासे याच्यात का असे टाकलो मोठा? सोनाच्या आतमध्ये सोनात चालू त्याला बघ।